मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश्वर पवार टेक्नोज्ञान युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपलं आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं या संदर्भात माहिती बघणार आहोत. आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आतापर्यंत आपण आपला आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर वापरून त्याच्यावर जो ओटीपी येत होता तो ओटीपी देऊन आपण आपलं आधार कार्डची पीडीएफ डाउनलोड करत होतो. परंतु बऱ्याच जणांचं काय होतं मित्रांनो, आपले बऱ्याचशा मित्रांचे मोबाईल नंबर आधारला लिंक नसतात किंवा लिंक असलेला मोबाईल नंबर त्यांचा चालू नसतो, म्हणजे त्यावर SMS येणं वगैरे बंद असतं. तर अशा वेळेस त्यांना आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी अडचणी येतात. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की विदाऊट रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा विदाऊट आधार लिंक मोबाईल नंबर असूनही आपण आपलं आधार कार्डची पीडीएफ डाउनलोड करू शकतो, तेही आपल्या फेस आयडी ऑथेंटिकेशनने. तर त्या संदर्भात हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. यामध्ये जर आपल्याला काही अडचणी येत असतील तर आपण कमेंट करून जरूर कळवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअरवर यायचं आहे. गुगल प्ले स्टोअर ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे सर्च करायचं आहे आधार. गुगल प्ले स्टोअरवर आधार असं सर्च केल्यानंतर आपल्याला एक आधार म्हणून नवीन ॲप दिसेल बघा. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया हे ऑथोराइज्ड ॲप आहे. ते आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ते आपल्याला आधार फेस आयडी म्हणून सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर आपल्याला आणखी एक ॲप इथे दिसेल, ते आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. दोन्ही ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला आधार म्हणून जे ॲप आहे ते ॲप आपल्याला दिसेल, ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर ते वेगवेगळ्या परमिशन मागेल, त्या सर्व परमिशन त्याला द्यायच्या आहे आणि डिस्कवर की फीचर्सवर क्लिक करून सर्व वाचून व्यवस्थित नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर आपल्याला इथे आपला आधार नंबर किंवा व्हर्च्युअल ID दोन्हीपैकी एक असणं गरजेचं आहे आणि ज्या व्यक्तीचं आपल्याला आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे तो व्यक्ती स्वतः असणं गरजेचं आहे, कारण फेस IDद्वारे आपल्याला ऑथेंटिकेशन करून आपल्याला आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे. तर आय एम रेडी विथ माय आधार या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे. तर संपूर्ण आधार नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला इथे टर्म्स अँड कंडिशन दिसेल, त्या बघून घ्यायच्या आहे आणि आय ॲग्री इथे चेकबॉक्सवर क्लिक करून प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे दोन ऑप्शन दिसतील बघा, यूज युअर आधार लिंक्ड मोबाईल नंबर आणि यूज अ डिफरंट मोबाईल नंबर. तर दोन्हीपैकी कोणताही आपण यूज करू शकतो. तर आपल्याला जर आपला आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा आपल्याकडे तो मोबाईल नंबर नसेल तरी काही हरकत नाही, तरी आपण आपलं आधार कार्ड डाउनलोड करू शकता. प्रोसीड टू सिलेक्ट सिम या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता याच्यावर एक ऑप्शन आहे बघा, आय एम अंडर 18. तर हे जर ऑप्शन कोणासाठी आहे, जर 18 वर्षाखालील व्यक्तीचं आपल्याला जर आधार कार्ड डाउनलोड करायचं असेल तर त्यांच्यासाठी ऑप्शन आहे. तर तिथे आपल्याला चेकबॉक्सला क्लिक करून आपण 18 वर्षाच्या खालील मुलींचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता. तर त्यासाठी आपल्याला त्यांच्या वडिलांचं किंवा पॅरेंट्सचं आधार ऑथेंटिकेशन करणंही गरजेचं आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे की जर मुलांचं आपल्याला आधार कार्ड काढायचं असेल तर त्याच्या पालकांचं ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे. त्यामुळे दोन्हीही तिथे असणं गरजेचं आहे. 18 वर्षावरील व्यक्तींचं करण्यासाठी प्रोसीड टू सिलेक्ट सिम या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या फोनमधील सिम कार्ड दिसतील. तर कोणतेही एक सिम कार्ड आपण इथे सिलेक्ट करू शकता ज्यामध्ये बॅलन्स असेल, कारण इथून आपल्याला एक SMS सेंड केला जाणार आहे. तर तो सेंड होण्यासाठी सिम कार्डमध्ये रिचार्ज असणं गरजेचं आहे. तर ते सिम कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि यस या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलमधून एक SMS सेंड होईल. तर इथे SMS सेंड सक्सेसफुली ग्रीन टिक आली आहे. त्यानंतर व्हेरीफाईंग मोबाईल नंबर इथे ग्रीन टिक आल्यानंतर आपल्याला कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला गॉगल किंवा काही चष्मा वगैरे वापरत असाल तर तो काढून ठेवायचा आहे आणि व्यवस्थित लाईटमध्ये आपल्याला आपला चेहरा इथे दाखवायचा आहे आणि एकदा आपले डोळे
बंद करून चालू करायचे आहे. तिथे फेल झालं आहे, पुन्हा आपल्याला ट्राय करायचं आहे. ट्राय अगेन. आता व्यवस्थित आपल्याला त्यात चेहरा पूर्ण दाखवायचा आहे. डोळे एकदा बंद करून चालू करायचे आहे. इथे सक्सेसफुल फेस ऑथेंटिकेशन झालं आहे बघा. त्यानंतर आपल्याला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला एक पिन जनरेट करायचा आहे आपल्या ॲपसाठी. हा पिन आपल्याला प्रत्येक वेळेस गरजेचं आहे ज्यावेळेस आपण हे ॲप उघडाल. तर त्यामुळे व्यवस्थित एकदा पिन इथे टाकून घ्यायचा आहे. 6 अंकी पिन आपल्याला जनरेट करायचा आहे. पिन एकदा टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा तो आपल्याला टाकायचा आहे. 2 वेळेस पिन टाकून झाल्यानंतर आपल्याला कन्फर्म युअर पिन या बटनावर क्लिक करायचं आहे. तर आपलं इथे आधार कार्ड आपण बघू शकता. आपलं आधार कार्ड इथे आलेलं आहे. तर आपलं डाउनलोड करण्यासाठी शेअर ID खाली एक ऑप्शन आहे बघा, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डाउनलोड आधार या बटनावर क्लिक करायचं आहे. डाउनलोड आधार बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या इथे एक पासवर्ड हिंट म्हणून एक इन्फॉर्मेशन दिसेल बघा, की आपली PDF जी डाउनलोड होणार आहे ती पासवर्ड प्रोटेक्टेड असणार आहे. तिचा पासवर्ड काय असणार आहे मित्रांनो, आपल्या नावाचे 4 अल्फाबेट आणि आपलं जन्मवर्ष. उदाहरणार्थ इथे दिलं आहे बघा, लता म्हणून नाव आहे, तर LATA आणि जन्मवर्ष असा पासवर्ड असणार आहे. तर इथे PDF डाउनलोड झाली आहे बघा. PDF आपल्याला ओपन करायची आहे आणि पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे. आपल्या नावाचे पहिले 4 अल्फाबेट, त्यानंतर आपलं जन्मवर्ष. अल्फाबेट टाकताना पूर्ण कॅपिटलमध्ये आपल्याला टाकायचं आहे, स्मॉल लेटर्स टाकायचे नाही आहेत. 4 अल्फाबेट टाकलेत, त्यानंतर आपलं जन्मवर्ष. या गोष्टी टाकल्यानंतर आपल्याला ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे. आपल्या इथे आधार कार्ड दिसतंय बघा. अशा प्रकारे आपलं आधार कार्ड आपण इथे डाउनलोड करून बघू शकता. इथे आपल्याला एक QR कोड दिसतोय. QR कोडवर जर आपण क्लिक केलं तर आपलं आधार कार्ड इथे आपल्याला दिसेल. आपल्याला केव्हाही गरज लागली तर आपण इथून हे आधार कार्ड बघू शकता. इथेच आपल्याला आपलं बायोमेट्रिक अनलॉक आणि लॉक करण्यासाठी खाली ऑप्शन आहे. इथून आपण आपलं बायोमेट्रिक लॉक किंवा अनलॉक करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपलं आधार कार्ड विदाऊट OTPनेही आपलं डाउनलोड करू शकता आणि आपलं बायोमेट्रिक लॉक अनलॉकही आपण तिथे करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या टेक्नोज्ञान YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.